श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमोजी आद्या या पहिल्या 3 शब्दांबद्दलचं निरूपण आपण ऐकलं. आता थोडंसं पुढे जाऊया. हे नमन का करायचं? त्याचं कारण असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा या वैदिक परंपरेमध्ये कोणतंही काम करताना अगोदर त्या भगवंताचं स्मरण करावं आणि विघ्नहर्त्या गजाननाचं स्मरण करावं, त्याचं पूजन करावं, त्याचं नाम घ्यावं आणि त्याला प्रसन्न करून घेऊन आपलं कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं म्हणून गजाननाची प्रार्थना करण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि वैदिक धर्मामध्ये परंपरेमध्ये अशी ही परंपरेतून चालत आलेली प्रथा आहे. आता इथे ओम नमोजी आद्या जे म्हटलेलं आहे तो आद्या म्हणजे ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, जो कालही होता, जो आजही आहे आणि जो उद्याही असणार आहे, अशा या परमात्म स्वरूपाला आपण नमन केलेलं आहे. ते परमात्म स्वरूप म्हणजेच गुरुचं स्वरूप. आता हे जे स्वरूप आहे ते म्हटलं तर सगळीकडे आहे आणि म्हटलं तर कुठेच नाही. सगळीकडे आहे असं का म्हणायचं? कारण या आत्मशक्तीमुळेच हे संपूर्ण ब्रह्मांड आज आपल्याला दिसतं आहे, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आहे. परंतु या संपूर्ण विश्वाला, ब्रह्माला, या त्रैलोक्याला, या जगताला, या प्रपंचाला आधार देणारं ते परब्रह्म परमात्मा मात्र आपल्याला दिसत नाही आणि म्हणून तो नाही आहे असं आपल्याला वाटतं. परंतु तो नाही अशी जागाच नाही आहे. या जगामध्ये जिकडे पाहावं तिकडं परमात्मा भरलेला आहे, सगळीकडे तो आहे आणि म्हणूनच सगळ्या संतांनी आपल्याला जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत हाच संदेश दिलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये, प्रत्येक पशुपक्ष्यांमध्ये, निसर्गामध्ये, झाडांमध्ये, गवतामध्ये, फुलांमध्ये, फळांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. आणि म्हणून अशा या सर्वव्यापी, सर्व गुणसंपन्न, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वांपेक्षा ज्ञानी असणाऱ्या परमात्म्याला आधी आपण वंदन केलेलं आहे. आणि त्या परमात्म्याला वंदन करताना त्याचं जे आपल्याला दृश्य स्वरूप आपण कल्पनेने निर्माण केलेलं आहे किंवा ज्याची एक आपली आधारभूत देवता म्हणून आपण जिला आपल्या परंपरेने मान्य केलेलं आहे ते गणपतीचं स्वरूप आहे. आणि म्हणून ओंकार हाच गजानन आहे आणि या निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याचं सगुण साकार रूप म्हणजे ओंकार रूपी भगवंत म्हणजेच परमेश्वर म्हणजेच गणपती असं आपण इथे नमन करताना समजलो आहोत. पुढे म्हणतात वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदांनी याचं प्रतिपादन केलेलं आहे, नाही का? आता इथे एक गंमत आहे. या भगवंताचं स्वरूप प्रत्यक्ष वेदांना सुद्धा कळत नाही म्हणून वेद सुद्धा नेती नेती म्हणतात असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे. परंतु वेद जरी नेती नेती म्हणत असलं तरी
हे आद्य असणारं परमात्म तत्व जे आहे ते त्याचंच स्वरूप आद्यपणाने या जगताला जाणवून देतं आणि म्हणून त्याला वेद प्रतिपाद्य असं म्हटलेलं आहे. कारण हे भगवंताचे वेद जे आहेत ते त्या परमात्म्याच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत असं आपण मानतो. आणि त्यानीच त्याचं स्वरूप कसं आहे हे आपल्याच श्वासातून निघणाऱ्या या एका विशिष्ट पद्धतीने या संपूर्ण जगताला ते जाणवून दिलेलं आहे. आणि म्हणून वेदांना देखील त्या भगवंताचं अस्तित्व मान्य करावं लागतं. परंतु वेद त्याला जाणू शकत नाहीत. असं असलं तरी वेदसुद्धा त्या आत्मरूपी भगवंताचं जो अनादी अनंत आहे त्याचं प्रतिपादन करतात. म्हणजेच वेदसुद्धा त्या भगवंताच्या अस्तित्वाला मान्यता देतात. तो सच्चिदानंद स्वरूप असणारा भगवंत नाही का, जर आपल्याला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर नाही का, हे भगवंताचं स्वरूप जे आहे ते आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे अशी ओळख आपल्याला वेदांनी करून दिली. आणि म्हणून त्याला वेद प्रतिपाद्य असंही आपण म्हणतो. ईश्वराबद्दल, परमात्म्याबद्दल, भगवंताबद्दल जर कुणी आपल्याला काही सांगितलं असेल तर ते वेदातूनच आपल्याला सर्वप्रथम लक्षात आलेलं आहे. आणि हे आदी तत्व, आद्य तत्व ते वेदांनी सांगितलेलं असल्यामुळे वेदांनीच त्याचं प्रतिपादन केलेलं आहे किंवा वेदांनीच त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वेदांनासुद्धा सत्स्वरूपाचं वर्णन करण्याशिवाय अन्य काही कामच नाही. वेदांमध्ये केवळ आणि केवळ भगवंताबद्दलच सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. जे अत्यंत पवित्र आहे, जे धन्य आहे, जे पूर्ण आहे त्याची स्तुती करून त्याचा जय जयकार आपण करतो. आणि म्हणून पुढच्या याच्यामध्ये म्हणतात जय जय स्वसंवेद्या. आता स्वसंवेद्या का म्हटलेलं आहे? कारण ही जी जाणीव आहे ती तोच परमात्मा स्वतःच स्वतःला जाणतो. कारण भगवंत काय आहे हे या जगामध्ये कुणालाही कळलेलं नाही. त्याचं स्वरूप काय आहे, त्याची अवस्था काय आहे, त्याचं अस्तित्व कसं असतं याबद्दल आपण सर्वजण अज्ञानी आहोत. कुणालाही त्या भगवंताविषयीचं ज्ञान नाही. आणि म्हणून असा जो परमात्म स्वरूप भगवंत आहे, परमेश्वर आहे, तो कसा आहे तर स्वसंवेद्या, ज्याने आपल्या स्वतःला जाणलेलं आहे. दुसरे कोणीही त्या भगवंताला जाणू शकत नाहीत. म्हणून त्यानेच त्याला जाणून घेतलेला असल्यामुळे स्वसंवेद्या हा शब्द इथे वापरलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण जर असं मान्य करतो की हे भगवंताचं आत्मतत्व जगामध्ये सगळीकडे भरून राहिलेलं आहे, मग आता त्याला स्वतःला जाणण्यासाठी बाहेर कुठे बघण्याची आवश्यकता आहे का? नाही. किंवा ज्याला जाणायचंय तो कोणी वेगळा आहे का? असंही नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी तोच स्वतःला जाणतो आणि तोच स्वतःला जाणीव निर्माण करतो. आणि जाणणे हे जाणीवेचे कार्य आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते त्या जाणीवेतूनच आपण बऱ्याचशा गोष्टी जाणतो. हे आपल्याला जो अनुभव येतो तो आपल्या अनुभवातून आपण हे समजू शकतो. परंतु भगवंताला जाणणं आपल्याला शक्य होत नाही. आणि म्हणून तोच त्याला स्वतःला जाणतो आणि म्हणून त्याला
स्वसंवेद्या असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हणतात, असं जे आहे ते आत्मस्वरूपा. आता हे आत्मस्वरूप कसं आहे, तर ते निर्गुण आहे, निराकार आहे, नाही का. त्याला पाण्याने भिजवता येत नाही, त्याला अग्नीने जाळता येत नाही, त्याला वाऱ्याने सुकवता येत नाही, त्याला तोडता येत नाही, त्याला फोडता येत नाही, त्याच्यावर कुठल्याही शस्त्राचा आघात करता येत नाही, त्याला मारू म्हटलं तर मारता येत नाही, त्याला फेकू म्हटलं तर फेकता येत नाही, त्याला आतही येणे नाही बाहेरही जाणे नाही, कारण ते एकाच वेळेला सगळीकडे असतं. आतही ते असतं आणि बाहेरही ते असतं, म्हणून त्याला जाणं येणं नाही. ते जेवढं आहे तेवढंच असतं, त्याच्यामध्ये वाढही होत नाही आणि ते कमीही होत नाही, नाही का. ज्याप्रमाणे समुद्राची उपमा लक्षात घ्या. समुद्रातून आपण 4 बादल्या पाणी काढलं तर समुद्राला काय फरक पडणार आहे, किंवा आपल्या घरातल्या 4 बादल्या पाणी ओतून समुद्रामध्ये ओतून आलो, त्याला काय वाढ होणार आहे. म्हणजे समुद्र हा इतका अथांग आहे, इतका महाप्रचंड आहे की त्याच्यातून हे थोडंफार काढलं काय आणि थोडंफार घातलं काय त्याला जसा फरक पडत नाही, असे हजारो लाखो समुद्र एकत्र केल्यानंतर जे घडेल ते हे आत्मतत्व आहे. आणि म्हणून ते आत्मतत्व इतकं विशाल आहे, इतकं व्यापक आहे की त्याच्यातून आपण कितीही काढलं तरी ते कमी होत नाही, त्याच्यात कितीही भर घातली तरी ते वाढत नाही, जेवढं आहे तेवढंच राहतं. अशा या आत्मतत्वाला, आत्मस्वरूपाला आपण वंदन करून या ज्ञानेश्वरीची सुरुवात केलेली आहे. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपलं कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं म्हणून आपण गणेशाला वंदन करतो. त्याचं कारण असं की तो आपल्या सगळ्या अडचणी दूर करतो, आपली विघ्न नाहीशी करतो आणि कार्य उत्कृष्टपणे पूर्णत्वाला कसं जाईल याची तो खबरदारी घेतो. आणि म्हणून गणपतीला वंदन करायचं आणि गणपतीची पूजा करायची कार्याच्या आरंभी, ही आपली परंपरा आहे. आणि हे गणपती तत्व म्हणजे काय, तर ते आत्मतत्व जे आहे ओंकार स्वरूप, त्यालाच त्यांनी गणपती असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की निर्गुण निराकार असणारं आत्मतत्व आपल्याला समजण्यासाठी, जाणण्यासाठी कठीण पडतं. आणि म्हणून आपल्या डोळ्यासमोर काहीतरी एखादं मूर्तीचं स्वरूप असावं, त्याला एखादं, नाही का, सगुण साकार रूप द्यावं, या उद्देशाने आपल्या कोणीतरी पुरुषाने म्हणा किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींनी म्हणा, गणेशाचं हे सगुण साकार रूप, ज्याला, नाही का, सोंड आहे, 2 मोठे कान आहेत, हत्तीचं तोंड लावलेलं आहे आणि माणसाचा देह आहे, असं हे जे काल्पनिक एक गणपतीचं स्वरूप आपण निर्माण केलेलं आहे. आता याच्यासाठी आपल्या पुराणांमध्ये कथासुद्धा आहेत. तर गणपती हा पूर्वी माणसासारखाच होता म्हणे, पण एकदा काय झालं, पार्वती स्नान करत बसली होती आणि स्नान करत असताना आपल्या घरी आतमध्ये कोणी येऊ नये म्हणून दारावरती तिने गणपतीला राखण करायला बसवलं होतं. आणि कुणीही जरी आलं तरी त्याला आत सोडू नकोस माझं स्नान होईपर्यंत, अशी गणपतीला सूचना केली होती. त्याप्रमाणे गणपती हातामध्ये आपलं शस्त्र घेऊन तो दारामध्ये राखण करत बसलेला होता. पण योगायोगाने काय झालं, त्या पार्वतीचे पती म्हणजे भगवान शंकर हेच तिथे आले. आता भगवान शंकर हे याच घराचे मालक आहेत किंवा पार्वतीचा तो पती आहे, हे काही त्या गणपतीला माहीत नव्हतं. त्याचं कारण असं मानतात की पार्वतीनेच स्नान करायला जाण्यापूर्वी त्या गणपतीची निर्मिती केली होती आणि त्याला सजीव करून तिने दारामध्ये पहाऱ्यासाठी नेमलं होतं आणि म्हणून तो शंकरांना जाणत नव्हता. भगवान शंकर आले
गणपतीने त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर भगवान शंकर अत्यंत रागीट आणि म्हणून त्यांना आपल्याच घरी जाण्यासाठी अडवणारा हा कोण असा त्याचा राग आला आणि म्हणून रागाच्या भरामध्ये त्यांनी त्याचं मुंडकं छाटलं. त्याचं मुंडकं छाटलं आणि गणपती मेला किंवा संपला. गणपती संपला आणि गणपतीचे प्राण निघून गेले हे जेव्हा पार्वतीला लक्षात आलं तेव्हा ती आपल्या पतीशी त्याला म्हणाली की माझा हा पुत्र जो मी निर्माण केलेला होता आपण त्याचा का वध केलात आणि मीच त्याला सांगितलं होतं कुणालाही आत सोडू नको आणि माझ्या आज्ञेचं तो पालन करत असल्यामुळे त्याचा काही याच्यामध्ये दोष नाही. तरी आपण नाही का सर्वांवर प्रसन्न होणारे आहात, लवकर तुम्ही प्राप्त होणारे आहात, म्हणून मी तुमची प्रार्थना करते की आपल्या या बाळाला आपण जिवंत करावं. परंतु आता ते मुंडकं इतक्या लांब उडून पडलं होतं की ते कुठं गेलं हे भगवान शंकरांना देखील सापडेना. तेवढ्यात तिथून एक हत्ती चालला होता म्हणून त्या हत्तीला मारून त्याचं मुंडकं काढून ते या गणपतीला बसवलं आणि त्याला भगवान शंकरांनी जिवंत केलं आणि म्हणून तेव्हापासून गणपतीला हत्तीचं मुख आहे असं एक स्वरूप प्राप्त झालं अशी आपल्या पुराणामध्ये कथा आहे. आणि ते जे गणपतीचं स्वरूप आहे देह माणसाचा आणि चेहरा किंवा तोंड हत्तीचं ते आपण या ओंकार रूपी आद्य असणाऱ्या परमात्म स्वरूपाचं एक सगुण साकार रूप म्हणून पूजेसाठी मानलेलं आहे आणि त्याच गणेशाचं आता आपण पूजन करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.